केडीएमसीच्या ठेकेदाराच्या ट्रकनं मायलेकींना चिरडलंय। मुलींना शाळेतून घरी आणताना ही दुर्घटना घडलेली आहे। नागरिकांनी या प्रकरणी रास्ता रोको केलाय, कारण एका ट्रकनं मायलेकींना चिरडलंय। जे रस्ता रोको करण्यात आला यासाठी की आत्ताच एक तासाभरापूर्वी एक मुलगी आणि तिची आई यांचा दोघांचा अपघात झाला। एक डंपरने त्यांना चिरडले। सातत्याने हे प्रकार कल्याण शहरात होत आहेत। मागे जर बघितलं आपण 6 जणांचा पत्री पुलाच्या अलीकडे जीव गेला। आज नंतर ही घटना घडली। हे मधले जे डिवायडर जर काढले नसते तर आज ही घटना घडली नसती। माझं असं सांगणं आहे की जेव्हा आम्ही कुठली गोष्ट अशी या रस्त्याच्या बाबतीत सुचवली तर महापालिका सांगते की हा रस्ता MMसाठी दिलेला आहे आणि त्यामुळे ते देखभाल करत नाही। आमचे प्रतिनिधी किशोर पगारे या निमित्तानं जोडले गेलेले आहेत। किशोर, हा तपशील अधिकच धक्कादायक आहे। ठेकेदाराच्या विरोधात लोकांचा संताप व्यक्त होतोय। पोलिसांनी काय कारवाई केली आहे? नक्कीच कल्याणमध्ये रस्ता अपघातात केडीएमसीच्या ट्रकच्या धडकेने एका महिलेचा व तिच्या लहान मुलीचा जागीच मृत्यू झालेला आहे सर। निशा सोमसेकर व अंश सोमसेकर असे मायलेकांचे नाव आहे। अपघातामध्ये आता मृत पावलेल्या आई वडिलांना प्राथमिकरित्या रुक्मणीबाई रुग्णालयात नेलेला आहे, परंतु ते मृत पावलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो डिवायडर आहे, हा डिवायडर काढल्यामुळे हे ऍक्सिडेंट होतं असं मनसेचे माजी आमदारांनी आताच नमूद केलेलं आहे। सगळ्यात या घटनेकडे पाहता सिग्नल यंत्रणा जिथे पाहिजे तिथे सिग्नल यंत्रणा नाही, वाहतुकीचे 3 फेऱ्या वाजलेले आहेत। त्यामुळे ज्या किशोर, एका महत्त्वाच्या मुद्द्यासाठी थांबवतो। तुम्ही आता म्हणालात अपेक्षित असलेल्या जागी सिग्नल यंत्रणा नाही। अपघात नक्की कुठे घडला, कसा घडला, 30 सेकंदात सांगा। कल्याण पश्चिमेत काबूल सिंग असं नावाचं जे शाळा आहे, त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या इकडे कल्याण पश्चिम मध्ये हा अपघात घडलेला आणि आई जी आहे ती आपल्या मुलीला घरी शाळेतून घेऊन जात असताना हा अपघात दुपारच्या वेळेस घडलेला आहे सर। धन्यवाद किशोर, आपण या परिस्थितीवर लक्ष ठेवा। आम्ही या पुढच्या अधिक तपशिलासाठी आपल्यापर्यंत पोहोचत राहू।